इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक पार पडत असता आपण जर बघितलं तर जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक पार पडत आहे। आपण जर कबनूर गावामध्ये या चौकामध्ये बोर्ड लावण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक कबनूर व कोरोची मतदारसंघ उमेदवारी कोणाला, गुन्हेगारांना की गुन्हेगारी कुटुंबियांना, बोगस दाखला काढणाऱ्यांना की सर्वसामान्य नागरिकांना, समस्त समनूर गरमसगाव यावरलेले विद्यमान आमदार, विद्यमान माजी आमदार असा या बोर्डवर लिहिलेलं आहे। त्यामुळे या कबनूर गावातील बोर्डामुळे एकच राजकीय वातावरण तापलेलं आहे। जर कोरोचीमध्ये बघितलं तर विद्यमान आमदारांच्या मुलीला कुठेतरी विद्यमान निवडणुकीचं जिल्हा परिषद निवडणुकीचं जे उमेदवारी देणार त्याच्यावरून कुठेतरी रणकंदन उठलेलं आहे। कबनूर आणि कोरोची गावामध्ये उमेदवारी देण्यावरून सध्या रणकंदन उठलेलं आहे। बरोबर कबनूर चौकामध्ये हा बोर्ड लावण्यात आलेला आहे। जर बघितलं तर या बोर्डाची चर्चा संपूर्ण कबनूरसह संपूर्ण जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये होऊ लागली आहे। विद्यमान आमदार आणि माजी आमदार, गावचे नेते गुंडगिरी सपवणार काय असा सवाल सध्या निर्माण झाला। आपण जर बघितलं तर उमेदवारी देण्यावरून सगळं राजकारण फिरत। आपण जर बघितलं तर TV9च्या कॅमेरामॅनच्या माध्यमातून बघितलं लागल्यानंतर बोर्ड काढण्याची कबनूर ग्रामपंचायत मोठ्या प्रमाणात बोर्ड काढला जातोय। जर बघितलं तर एका बाजूला बघितलं तर इचलकरंजी शहरामध्ये महापालिकेची निवडणूक पार पडल्यानंतर जिल्हा परिषद पंचायत निवडणुकीला वेग आलेला आहे। उमेदवारी कोणाला द्यायची आणि कशी द्यायची यावरून समस्त कबनूर ग्रामपंचायतीच्या नागरिकांनी हा बोर्ड रात्रीतनं उभा केला होता, पण बोर्ड आता लावल्यानंतर हा काढण्यात येत आहे। जर बघितलं तर या बोर्डामुळे हा जो मजकूर जे लिहिलेला आहे याची चर्चा संपूर्ण दोन्ही तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये होऊ लागली आहे। त्यामुळं ग्रामपंचायत प्रशासनाकडून हा बोर्ड काढण्यात येत आहे। कॅमेरामॅन निखिल विसर्जी, मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी, कबनूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।